हे आहे भोपाळपासून 11 किलोमीटरवरचं जगदीशपूर हे गाव. 1715 मध्ये इथला शासक दोस्त मोहम्मद खान याच्या काळात याचं नाव इस्लाम नगर असं करण्यात आलेलं होतं. आता हे जगदीशपूर आणि इस्लामपूर अशा दोन्ही नावाने ओळखलं जातं. इथे असलेला हा राजवाडा म्हणजेच चमन महाल. राजवाड्याच्या मध्यभागी सुंदर आकर्षक बाग आहे. चमन म्हणजे बाग या अर्थाने या राजवाड्याला चमन महाल असं नाव आहे. दगडात कोरलेली कारंजी आणि पाण्याच्या हौदातून पाण्याचे प्रवाह सौंदर्यपूर्ण खेळवलेले होते. अशा प्रकारच्या दगडांच्या रचनांमुळे पाण्याचे प्रवाह आकर्षक दिसत असत. इथल्या महालांचं बांधकाम मुघल आणि माळवा शैलीतलं आहे. इथे वापरलेला दगड सँडस्टोन प्रकारातला आहे, ज्यामध्ये सुंदर स्तंभ आणि फुलांच्या नक्षीकामांनी सजवलेल्या कमानी आहेत. इथून जवळच असलेला हा चारबाग वाडा मात्र पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. कधी काळी फुलांच्या नक्षीकामांनी भव्यपणे सजवलेला हा राजवाडा आणि हमामखाना आणि कारंज यांचे आता केवळ अवशेषच दिसतात. आता आपण आलो आहोत सांचीपासून 24 किलोमीटर अंतरावर आणि भोपाळपासून 44 किलोमीटर अंतरावर रायसेन किल्ला या ठिकाणी. रायसेन किल्ला हा मध्य प्रदेशातल्या रायसेन शहरात एका टेकडीवर वसलेला आहे. 11व्या शतकात बांधलेला रायसेन किल्ला प्रशासनाचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. 15व्या शतकात या किल्ल्यावर मांडूच्या सुलतानाचं राज्य होतं. नंतर तो राजपुतांकडे गेला. 1760च्या सुमारास भोपाळ राज्याचे तिसरे नवाब फैज मोहम्मद खान यांच्या ताब्यात हा किल्ला होता. आता हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे संरक्षित ठिकाण म्हणून घोषित केलेला आहे. रायसेन किल्ला टेकडीवर 10 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. किल्ल्याला एक भव्य दगडी भिंत आहे, ज्याला 9 प्रवेशद्वार आहेत. एका मोठ्या परिसराने आणि मध्यभागी एक सुंदर तलावाने सजवलेल्या रायसेन किल्ल्याच्या हद्दीत बादल महाल, रोहिणी महाल, इत्रदान महाल, हवा महाल असे राजवाडे आहेत. या प्राचीन किल्ल्यात भगवान शिव मंदिरही आहे. किल्ल्यांमध्ये 40हून अधिक विहिरींसह सुव्यवस्थित असं जलव्यवस्थापन करण्यात आलेलं होतं. इथे शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणाऱ्या 48 टाक्या आणि विहिरी अशा अस्तित्वात होत्या.